गोंड गोवारी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। नागपूरच्या संविधान चौकामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहे। राज्यभरातून हे बांधव जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहे आणि याच मागण्यांना धरून हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। आदिवासी गोंड गोवारी जमात संविधान हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्राच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे आणि यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे आदिवासी बांधव या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। त्यांची पारंपरिक वेशभूषा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आहे। काय 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 नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? काय नेमक्या? नमस्कार साहेब, रामदास नेवारे, राज्य सदस्य सचिव आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र। या ठिकाणी आज 18 सप्टेंबर 2025ला आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीनं धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। आमच्या ह्या नेमक्या मागण्या काय आहेत? आमच्या मुख्य मागण्या आहे 24 एप्रिल 1985 मधील गोंडगोवारी जमातीची शासनाने जे चुकीची आणि असंवैधानिक माहिती त्यामध्ये नमूद केलेली आहे ती 18 डिसेंबर 2024च्या जजमेंटमध्ये जे नमूद आलेले आहे त्या माहितीप्रमाणे दुरुस्ती करावी आणि 1985 पर्यंत ज्या आमच्या गोवारी जमातीला सब ट्राईब ऑफ गोंड या जमातीला अनुसूचित जमातीच्या गोंडगोवारीच्या ज्या सवलती मिळत त्या पूर्ववत चालू कराव्या ही प्रमुख मागणी आहे। अनुसूचित जमातीच्या ज्या सवलती आहेत त्या आम्हाला मिळाव्या अशा प्रकारची मुख्य मागणीला घेऊन या ठिकाणी जर आपण बघितलं तर आदिवासी गोंड गोवारी समाज जो आहे तो या ठिकाणी जमलेला आहे। नागपूरच्या संविधान चौकामध्ये यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। एक दिवसीय हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि एकंदर जर बघितली तर आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळते आहे। शासन दरबारी यांनी आपल्या समस्या पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आंदोलन पुकारल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।